विठुराय तुम्हाला काही होऊ देणार नाही. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यात पहिले काम करायचं समजेंचे पैसे परत करायचे. मुळावरच घातला की ओ घाव म्हणतो मी. आता मिळकत परत घेतल्यावर फेडणार कसे कर्ज म्हणतो मी. आणि पण गाढवा म्हणजे कर्ज फिटायला हवे की नको. नियम चुकलाच की हो. तेव्हा दिनूच्या कुटुंबाचा समजा खर्च शिवाप्पानं करायचा. हा दिनू जरी वाचला तरी वर्षभर तो काय पण हालचाल करू शकत नाही. पण जर समजा दिनू गेला तर या घरी बिचारा बायजानं घर कसं चालवायचं. इटला या पायजाच्या जन्माचा जिम्मा शिवाप्पानं घ्यायचं. ऐकलं कार राळ करणो. ह्यालाच म्हणतात की हो न्याय. मालक बरोबर बोलतात. शिवाप्पांनी जबाबदारी घेतलीच पाहिजे. होय की नाही. बरोबर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हाय शिवप्पा समजलं का? मी काय म्हणतो मालक या शिवप्पाला हे जमणार आहे का हो? हे म्हणजे असे झाले आपले झाले थोडे आणि धाडले घोडे व्यायाने म्हणतो मी. दाम्या काय मोजक बोललास तू, पण घोडे धाडणारा मालक लय दिलदार आहे. तू दिल की कर्ज शिवप्पाला. काय शिवप्पा कळते तुला? तू किती बी डोकं आपटलंस तरी मी तुझा जावई होणार. एक काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. दाम्या जा पैसे घेऊन ये जा. आपल्याला मूल परत करायची नव्हे मजा की. पण मी काय म्हणतो मालक ते कुठे असतील हो रुखे म्हणतो मी. यांनाच असेल की हो ठाऊक मी कसे जाऊ म्हणतो मी. अरे दाम्या हा आपल्यासारखी तिजोरी कशी असणार या फाटक्या माणसांकडे? दहा पैक देवापुढे ठेवले असतील ते घेऊन ये. ए थांब तिथंच. विठ्ठल 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 चांगली कमाई झाली आज सासूबाई.
थांबा. अय्यो, हा दिनू मरून त्याचे भूत आले की काय म्हणतो मी. नाही, हा दिनूच आहे. जिवंत आणि धडधाकट. शिवाप्पा, तुमच्यासारखी सज्जन माणसं तुमच्यावर आरोप करणाऱ्यांना विरोध करत नाही. त्यांना खडसावून प्रश्न विचारत नाही. त्याचाच लाभ घेतात लबाड माणसं. कोणाला लबाड म्हणते? मी त्यांच्या घरातला मोराळा खाऊन ईशबाधा झाली. आमचा काय लाभ झाला? मी तुम्हाला लबाड म्हटलेलंच नाहीये. तुम्ही स्वतःला लावून घेताय. याला म्हणतात खाई त्याला खाऊ खवे. तुम्ही समजावून सांगता का नक्की काय झालंय? हो, त्यासाठीच तर मी आलोय. तुमच्यापैकी बाजारपेठेत विकत घेतलेला मोरावळा कुणी कुणी खाल्ला सांगा ना, सांगा. पण तुम्ही तर धडधाकट उभे आहात. तुम्हाला झाली नाही ती विषबाधा? नाही, आम्हाला त्रास नाही झाला. नाही बा, आम्हाला काही नाही झालं. आणि बायानो, तुमच्या घराला विषबाधा झाली, तुमच्या नवऱ्याला झाली, तुमच्या मुलांना झाली असा तुम्ही समज करून घेतलात खरा. पण बघा ना, तुमच्या नवऱ्यांनी बाजारात मोरावळा खाल्ला, त्याला काही झालेलं आहे का? नाही ना. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की विषबाधा मोरावळ्यामुळे झालेली नाहीये. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे. अय्यो मालका, आपले पितळ पडले की हो उघडे म्हणतो मी. निघूया की आपण. पण दिनू आजारी झाला होता हे खरंय. मग दिनूने मोरावळा खाण्यापूर्वी आधी काय खाल्लं होतं ते त्यालाच विचारू. काय रे दिनू, तू काय खाल्लं होतंस? अरे खार प्रेमाचा इडा आहे. हा, मालकानी प्रेमाने दिलता विडा. आता त्या विड्यात काय होतं ते मालक तुम्हीच सांगू शकता. काय वाटेल ते बोलताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? आमच्या विरोधात कुभांड रचून आमच्यावर काहीतरी आरोप करू नका. लय महागात पडेल तुम्हाला. 4-5 जणांनी मोरावळा खाल्ला, त्याचा इडा काही एकट्याने खाल्ला काय? आम्ही खाल्ला, या दामूने खाल्ला, दोन्हीने खाल्ला. आम्हाला काही नाही झालं ते. उगाच काहीतरी अंगाला चिकटवू नका. तुम्ही बोलाल ते शानपणाचं आणि आम्ही कुबाळच होणार. काय बोलतोय तुम्ही? हा कुठला तर्क? आम्हाला अजिबात मंजूर नाही. काय गावकी भरवायची असेल ते भरवा. आम्ही समोरासमोर करू. चला रे.
तुम्हाला अजूनही यांचंच चूक वाटतंय का? तुम्ही तुमचं मोल परत मिळू शकता. सांगा कोणी किती दिलेत? नाही नाही, आमची चूक झाली. दिनूभाऊंची अशी गत पाहिली म्हणून आम्ही घाबरलो. रागात काहीतरीच बोलून बसलो, पण माफी करा. राग नका मानू. हे येडा प्रकरण मला ठावं नव्हतं. माझी गल्लत झाली आजी, माफ करा. अगं असू दे असू दे. आमचं कर्म ही तो जाणतो आणि तू नवऱ्यासाठी घाबरलीस हेही तो जाणतो. आमच्या नको त्या विठुरायाच्या पाया पड. बायजा, तुझा नवरा जिवंत आणि धडधाकट आहे. तो सखुताईमुळे आणि विठुरायामुळे. सखूने विठुरायाचा नामघोष त्याच्याकडून करून घेतला म्हणून तो तगला. माझ्या पायी तुम्हाला क्लेश झाला, मला माफ कर. सखुताईचे उपकार मी जिंदगीभर विसरणार नाही. हो, तिच्या संग विठू नाम घेतला. आज तशी गोडी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती बघा. आई सखुताई, सखुताई, सखू. पुरी कुठंच नसली तर एकच ठिकाणी असते, रावळ्यात तिच्या सख्या सोबत, म्हणजे विठुराया सोबत. मालक ऐका, मालक अहो का आम्ही काही चुकीचं केलं नाही हो मालक. मी मालक ऐका, अहो पण ऐका तर मी काय बोलतो. अहो पण तो विंचू देत फसलेला दिसतोय. आता कोणाला तरी शिक्षा केल्याशिवाय यांचं मन काय थाऱ्यावर येणार नाही. ह्या तोफेच्या तोंडी गोदाक्कलाच देते, म्हणजे एका दगडात दोन पक्षी. एक जण कामाचं नाही, एक जण कामाचं नाही. सगळेजण मालकाचा फुकटचं खातात आणि इथं येऊन ढेकरा देत बसतात आणि कामाच्या वेळेस शेपुडात घालतात. एकेकाला कापून काढला पाहिजे. आणि सगळ्यात आधी त्या दाम्याला, एवढं मोठं पोट घेऊन फिरतोय, पोट फाटून आचरी बाहेर करतो. दाम्या, दाम्या, अरे कुठं गेला तो पक्षा? दाम्या, दाम्या, कुठं गेला तो? त्याला मी इथंच गाडून टाकतो. तुमचे बेत ऐकून बाहेर जात होती, आठवलं ना? हिनच काड्या फिरवल्या असतील. काय हो मधली मालकीन बाई, हा कोंडून ठेवलं होतं ना तुम्हासनी, तरी बी तुमचे उद्योग चालूच. मालक,
मी काय बी नाही केलं. खर तर तूच मला कोंडून ठेवलंस आणि तूच रांदाय बाहेर काढलंस ना. मालक हेच रिकामी बाहेर फिरत होती. पर मला एक कळ ना, एवढा कालवा कशासाठी? म्हणजे काही मनाविरुद्ध घडलंय का काही फसलंय? फसलं फसलं नाही, फसफसलं. तोंडाला पडलो आम्ही दणकन. मालक नको इकडे ये तू. मालक हे बघा, तुला म्हटलं ना काही इकडे. मालक माझं काम मी चोख केलं हो. मालक ते काम केलं नाही ते त्या विंचवाने हो. जर तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर त्या विंचवाला द्या की हो. हे बघा मी कसा आज्ञाधारक आहे ना तुमचा हो. इकडे तू इकडे आज्ञाधारक आहेस ना. इकडे मालक इकडे ये. मालक विंचू हक्क मालक वाचवा वाचवा. विंचू विंचू विंचू. बोलो ओरडू नको. इंचू घाबरेल. मी घाबरलोय हो मालक. गोदा धावा जा तवा घेऊन ये. तवा घेऊन ये. आता काय मी याला सोडत नाही सोडत तुला. म्हणजे मालक कोणाला सोडणार नाही. गोदाक्काला, दामूला, विंचवाला. विठुरा, जेव्हा मी दिनू काकांसाठी नामघोष करत होते ना, तेव्हा मला वाटलं की तूच माझ्यासोबत आनंदाने उड्या मारतोय. मी आणि तू आणि मी वेगळे वाटलोच नाही रे. खरंच तू बुवाजोबांकडे धावून आला. दिनू काकांची सुटका केलीस. खूप गोड आहेस तू. सखा आहेस तू माझा.